नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते। मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरी खान यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीरच्या दौऱ्यावर। कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार। पाकमध्ये जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू। आतापर्यंत पाकिस्तानात 15हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार। पाकने सांगितलं होतं 48। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन। 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता। मुसळधार पावसामुळे लाचेर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सोलापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे 4000 हेक्टर तर जालन्यामध्ये 1879 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। 33 घरांची पडझड तर 122 जनावरं सुद्धा दगावली। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कमी, रील स्टार जास्त आहेत। महिला आयोगाला सुज्ञ आणि समजूतदार अध्यक्षाची गरज। रोहिणी खडसेंची टीका। मणिपूरच्या इंफाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक भागामध्ये पाणी साचलं। एसडीआरएफ आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। असे हल्ले करू की सर्व काही राख होईल। युक्रेनच्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा इशारा। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह। टेस्ला भारतात शोरूम सुरू करणार पण इलेक्ट्रिक कारचं उत्पादन करण्यास इच्छुक नाही। केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची माहिती। पाकच्या कराचीतील मलिर जेल तोडून 200 कैदी फरार। 20 कैद्यांना परत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती। कैदी फरार झाल्यानंतर पाक पोलिसांकडून गोळीबार। आज आयपीएलचा महामुकाबला। बंगळुरू विरुद्ध पंजाबची लढत। आयपीएलला आज मिळणार नवा चॅम्पियन। विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या खेळीकडे लक्ष।